नमस्कार, मी शशांक शिरीष केतकर. इंडीड कॅन्डिड या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण बरेच कॅन्डिड थॉट्स तुमच्यापर्यंत आणत असतो, मांडत असतो. काही गमतीशीर गोष्टी, काही रेसिपीज, काही BTS, असं मी बरंच काय काय तुमच्या पुढे मांडत असतो. पण आपल्या या चॅनलला मी नेहमी असं म्हणायचो की एक फोकस नाहीये किंवा असा एखादा लोकांसाठी काहीतरी एक चांगलं खाद्य देणारा एखादा टॉपिक त्याच्यावर मी मांडत नाहीये. आणि आता काय करूया बरं या चॅनलच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आज जे इन आहे की युट्यूब वरती आपलं काहीतरी मांडणं, तर याच्या माध्यमातून काय असं आणता येईल की जेणेकरून प्रेक्षकही एंगेज होतील आणि ते खऱ्या अर्थाने श्रीमंतही होतील. आणि हा सगळा मी जेव्हा शोध घेत होतो तेव्हाच सोशल मीडियावरती मी एकांची प्रोफाईल पाहिली, मी त्यांचे काही व्हिडिओज पाहिले आणि मला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं. आणि ते ज्या क्षेत्रात काम करतात, जे त्यांचे एक्सपर्टीज आहेत, त्याच्यात मी साधारण कोरोना नंतर थोडासा लक्ष द्यायला लागलो, पडायला लागलो. मला नंतर कळायला लागलं की अरे बापरे, अच्छा हे असं पण असतं आणि ह्याच्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. कारण आपण कष्ट तर करत असतो पण आपला पैसा नुसताच बँकेत झोपून असतो. तर म्हणजे नेमकं काय हे शोधून काढण्यासाठी मी त्यांचे सगळे व्हिडिओज पाहिले आणि मग मी त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्याकडनंही छान उत्स्फूर्त रिस्पॉन्स मला आला. आणि मग मागचे 2-1 महिने झाले आम्ही बोलतो आहोत आणि काय करूया असं आम्ही बोलतच होतो, विचार करत होतो आणि त्यातूनच ही संकल्पना जन्माला आली. तर या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण खूप छान गप्पा मारणार आहोत आणि तो विषय असणार आहे वेल्दी माइंड्स. आता वेल्दी माइंड्स म्हणजे काय, तर यावर विस्तृत चर्चा करण्यासाठी या क्षेत्रातले एक्सपर्ट आणि फिंदास ह्या कंपनीचे सर्वेसर्वा समीर माचवे सर हे आपल्याबरोबर. समीर सर नमस्कार. नमस्कार, मी समीर माचवे अँड इट इज रिअली माय प्रिव्हिलेज की हा शो मला करायला मिळतोय विथ शशांक. अँड आय एम शुअर की आम्ही ज्या इथे गप्पा मारणार आहोत त्याच्यातनं निश्चितच काही ना काहीतरी व्हॅल्यू तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहे. वी आर प्लॅनिंग इट इन दॅट वे. आणि हा प्रत्येकाचा एक प्रवास फायनान्शियल फ्रीडमकडे सुरू करायचा आहे असं मानस जेव्हा शशांक सरांनी मला बोलून दाखवला की आपण आज काहीतरी एकत्र करूयात, त्यावेळेस ही आयडिया आली की लेट अस स्टार्ट विथ अ पॉडकास्ट, टॉक शो, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या पैशाच्या विषयावर चर्चा करूयात. लोकांचं काही ना काहीतरी इंटरेस्ट आहे श्रीमंत होण्यात, प्रत्येकाला चांगलं आयुष्य जगायचंय स्वतःसाठी, त्याच्या फॅमिलीसाठी, आणि मग ते आपण कसं करू शकतो याबद्दल इथे आपण चर्चा करणार आहोत. अँड लॉट ऑफ एपिसोड्स टू बी मेड आणि लेट अस सी. आज पहिला एपिसोड आहे, सो वी विल सी. नाही, मी ऑलरेडी खूप एक्सायटेड आहे सर. कारण आपली ही जेव्हा सगळी चर्चा सुरू झाली ना तेव्हाच मला असं झालं की हा काहीतरी प्रोडक्टिव्ह देतोय. कारण हे युट्यूबच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा नाही म्हटलं तरी इतका उगाच टाइमपास लोक दाखवत असतात ना, त्यापेक्षा आपण नेहमीच इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलतो आहोत, तर आपला वेळ सुद्धा चांगल्या कामासाठी इन्व्हेस्ट करायला हवा. आपण जो काही डेटा विकत घेतो आहोत तो सुद्धा चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टेड असला पाहिजे आणि यातनंच आपण वेल्दी माइंड्सची सुरुवात करतोय. तर आपण या सगळ्या विषयाला हात घालणारच आहोत. थोड्याशा टेक्निकल पण सोप्या पद्धतीनं आपण लोकांना समजावून सांगणारच आहोत. पण मला आधी सांगा की फिंदास कसं सुरू झालं, त्याचा जन्म कसा झाला, तुम्ही तेव्हा नेमकं काय करत होता आणि तुमच्या डोक्यात नेमकं काय होतं? वे बॅक 99 साली आय वॉज पार्ट ऑफ अ MLM कंपनी. आणि त्यावेळेस MLM कंपनीचा खूप जोर होता, एम्बे म्हणा. आणि त्यावेळेस एक जपान लाईफ नावाची एक कंपनी आली, मॅग्नेटिक मॅट्रेस वगैरे ते विकायचे आणि चेन सिस्टम असतं. एक्झॅक्टली. आणि अर्थातच त्यावेळेस बिझनेसची काही अक्कल नव्हती आणि सबशेल आपटलो आम्ही. भरपूर पैसे वाया गेले तिथे आणि तो बिझनेस आय बिकेम अ डिस्ट्रीब्युटर इन दॅट कंपनी आणि त्यांचे प्रॉडक्ट्स विकण्याचा प्रयत्न केला. पण सेलिंग वगैरे काही माहीत नसल्यामुळे लॉट ऑफ पीपल फेल्ड. वी वर अमंग्स दी फेल्युअर्स ऑल्सो. आणि मग त्या कंपनीने पहिल्यांदा अशा लोकांना ज्यांना तो मूळ बिझनेस जमला नाही त्यांच्यासाठी जोडधंदे तयार करायला सुरुवात केली. अच्छा. आणि त्यावेळेस वी गॉट इन टू व्हॉट वॉज नोन ॲज दी पॅन इन्शुरन्स कंपनी, जी पहिली ब्रोकरेज कंपनी होती भारतात. ओके. आणि मग तिथे 13 वेगवेगळ्या कंपन्यांचं आम्हाला ट्रेनिंग मिळालं. अच्छा. सो आज मॉडर्न ह्याच्यामध्ये जसं आपण म्हणतो की सायकोलॉजिकली ब्रेन वॉश करून लोक आतंकवादी बनवतात, तसं काहीसं इथे फायनान्शियल आतंकवादी बनवण्याचे कारखाने होते असं मी म्हणतो कधी कधी.
आणि ते टॉट अस की हे प्रॉडक्ट घ्या, त्याचं एक खूप गोंडस असा एक सेल स्टॉक बनवला आणि मग तो जाऊन लोकांना विकायचा. दॅट इज हाऊ वी वर ट्रेन. आणि ऑफकोर्स ते सगळं ब्रेन वॉशिंग झाल्यामुळे सुरुवात केली आम्ही लोकांना भेटायला. पण एक 4-5 लोकांना जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा आम्हाला 2-3 गोष्टीची जाणीव झाली. पहिली ही जाणीव झाली की आपण लोकांना जे विकतोय ते त्यांना काही कळत नाही. फक्त आपली त्यांच्याशी काहीतरी रिलेशन आहे, आपलं काहीतरी आयदर ते नातेवाईक असतील किंवा मित्र असतील तर आपण त्यांच्या ते गळी उतरवतो बळजबरी, आणि त्यांचा आपल्यावर विश्वास आहे त्यामुळे ते घेत आहेत. आणि मग ते कुठेतरी तुलना झाली की आपला पिंड असा आहे का की कोणाची तरी गच्ची धरायची, त्याला काहीतरी प्रॉडक्ट घ्यायला लावायचं किंवा त्याच्याशी गोड गोड बोलून त्याच्या गळी काहीतरी उतरवायचं, ज्याची ना त्याला काही कल्पना आहे की हे कशासाठी आपल्याला विकलं जातंय आणि आपल्याला फक्त पैसे मिळत आहेत म्हणून हा उद्योग करायचा. असं झाल्यावर मग वी केम ऑन दी बॅक फूट. कारण आम्हाला अशी जाणीव झाली की असं जर आपण करत राहिलो तर काळांतराने आपण एखाद्याच्या घरी गेलो तर तो आपल्याला घरात घेईल सुद्धा, चहा पण पाजेल, पण आपण गेल्यानंतर तो बॅकग्राऊंड मध्ये लोकांना फोन करून सांगेल, कॉमन लोकांना, की याच्यापासून सांभाळून राहा आणि हा येऊन काही ना काहीतरी तुमच्याकडे उतरवेल, एखादी पॉलिसी विकेल, काही विकेल. मग आम्ही तो सगळा उद्योग बंद केला. वी डिड नॉट सेल अ सिंगल प्रॉडक्ट टू एनीवन. आणि मग आपण जसं मराठीत म्हणतो की पुढचे 1.5-2 वर्ष आम्ही फक्त लोकांना भेटणे आणि चांभार चौकशा करणे त्यांच्या फायनान्शियल लाईफच्या, असा उपक्रम हाती घेतला. नो प्रॉडक्ट्स, नथिंग. फक्त जायचं, लोकांना भेटायचं की तुम्ही कुठे गुंतवणूक करताय, तुम्ही इन्शुरन्स काही घेतलाय का, मग ते दाखवा आम्हाला. आणि फक्त आम्ही हे बघितलं की लोकांना पाहिजे काय आणि लोकांना दिलं काय जाते. सो सिच्युएशन अशी होती की आपण एखाद्या हॉटेलात जातोय आणि आपण ऑर्डर केली पुरणपोळीची, मात्र आपल्याला वाढला जातोय उत्तप्पा आणि तेच आपण खातोय. असं काहीतरी मार्केटचा सिनारिओ होता. आणि मग तिथं गॅप सापडली. पुरणपोळी आहे असं सांगू. एक्झॅक्टली. आणि तीच पुरणपोळी आणि आपण पण खातोय, गोड लागत नाही तर मग नंतर सांगतात काही दिवसांनी गोड लागेल, असं काहीतरी फिलॉसॉफी बनवायची त्याच्या आजूबाजूला. आणि हे सातत्याने रॉंग सेलिंग मार्केटमध्ये दिसत होतं. मग वी फाउंड अ गॅप की लोकांना जे हवंय ते त्यांना मिळत नाही आणि जे विकणारे आहेत ते स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःला मिळणाऱ्या कमिशनसाठी असे प्रॉडक्ट पुश करतायत ज्याच्यातून त्यांना लोकांचा काही फायदा नाही. बट दुसरं हे पण कळलं होतं की आज समजा मी एखाद्या मित्राला असं काहीतरी दिलं तर आज त्याला अक्कल नाही, आज त्याला त्याची माहिती नाही, पण त्याला कधी ना कधी त्याच्याबद्दल माहिती होईल. एखाद्याला 2 महिने लागतील, एखाद्याला 2 वर्ष लागतील, एखाद्याला 20 वर्ष लागतील, बट सम पॉइंट ऑफ टाइम त्याला कळेल की हे मला काय विकलंय आणि त्यावेळेस देन आय विल बी एक्सपोज. सो तसं होऊ नये म्हणून मग वी सॅट डाऊन अँड मेड अ प्रोसेस. या 2 वर्षाच्या सर्व्हे मधून आम्हाला कळलं आणि मग आम्ही फक्त लोकांना काउन्सिल करायला सुरुवात केली. पण तुम्ही जे आता म्हणालात की जेव्हा त्यांना थोडंसं कळायला लागेल की तेव्हा त्यांना कळेल की अरे बाबा आपण फसवले गेलोय, आपण इतकी वर्ष नुसतंच भरतोय पैसे, आपल्याला मिळत काही नाही. पण हे असं त्यावेळेला होत होतं इतकं का अजूनही होतं? हे होतंय. हो, इट इज अ बिग, आय विल से, हा अजेंडा आहे काही कंपन्यांचा की स्वतःचे प्रॉडक्ट फक्त बाजारात विकणे. आणि मोस्ट ऑफ द टाइम असं दिसतं की घेणारा जो आहे, क्लायंट जो आहे, त्याच्या लाईफशी त्यांना फारसं काही कर्तव्य नाही. अशा पद्धतीने यालाच इन्व्हेस्टमेंट असं समजतं. आणि काही पॉलिसीज घेतलेल्या आहेत, माझी इन्व्हेस्टमेंट झालेली आहे, पण त्यातनं नेमकं त्याला मिळणार काय आहे? म्हणजे दुर्दैवाने तो गेल्यानंतर किंवा काहीतरी इलनेस आल्यानंतर, ऍक्सिडेंट झाल्यानंतर किंवा घरावर काहीतरी संकट आल्यानंतर मला नेमकं मिळणार काय आहे, किंवा आपण त्याच्यासाठी प्रिपेअर्ड आहोत का, याचा पुढे अभ्यास किंवा तो एक डायग्रामच काढलेला असेल. किंवा तुम्ही आता जेव्हा हे सगळं सांगत होता तेव्हा मी माझ्या इंडस्ट्रीशी हे कम्पेअर करत होतो की काही ऍक्टर्स त्यांचं गाव, शेत, आई वडील, घर सगळं सोडून मुंबईत येतात. त्यांना फक्त ऍक्टर व्हायचं म्हणून. कोणीतरी त्यांना सांगतं की मुंबईत जा, तू ऍक्टर होशील, आणि ते वणवण फिरत असतात आणि त्यांना काहीच कळत नाही की कोणाकडे गेल्यानंतर नेमकं आपलं कास्टिंग होणार आहे किंवा कुठे चांगलं कास्टिंग होते, कोण चांगला लेखक आहे, कोण चांगला दिग्दर्शक आहे, कुठे पोटेन्शियल आहे, हे कळतच नाही. आणि असं वर्षानुवर्ष फिरत असतात आणि ते बाहेर सांगत असतात की मी एक ऍक्टर आहे मुंबईत. आणि हा तोच प्रकार आहे सगळा की हो मी इन्व्हेस्टेड आहे, पण जेव्हा ऍक्च्युअल संकट येतं, जेव्हा रोजच्या जगण्या मरण्याचा प्रश्न येतो, तेव्हा त्याला असं होतं की आता काय, माझ्या हातात खरं तर काही नाहीये. तर ही अवस्था अनेक जणांची भारतात असते. तर मुळात पण फिल्मदास सुद्धा ह्यातनंच सुरू झालं तुमचं. हे तुम्ही म्हणाल की तुम्ही काही प्रॉडक्ट विकलत, मग त्यातनंही तुम्हाला फायदा होत नाही हे कळलं, मग तुम्ही थोडेसे एक स्टेप मागे आलात, मग हा सगळा अभ्यास सुरू केला. पण ही बॅकग्राऊंड मुळे तुमची होती की फायनान्स आणि लोकांचा फायनान्स मेंटेन मॅनेज करणं, नाही ही बॅकग्राऊंड तुमची होती? माझी बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगची आहे. ओ वा. मी बेसिकली इंजिनिअरिंग
केलेलं आहे आणि फायनान्सशी तसा शैक्षणिक दृष्ट्या विचार केला तर माझा काही संबंध नाही. फक्त माझा संबंध फायनान्सशी जो आला की इंजिनिअरिंगला असताना मी पेपर वाचायचो इकॉनॉमिक टाइम्स पूर्ण ऑलमोस्ट 3-4 तास लागायचे. कळायचं काही 1 रुपया नाही. फक्त मी वाचत राहिलो कुठून तरी ती सवय लागली. आय डोंट नो. आणि तिथून कुठेतरी ते सबकॉन्शियस माइंड मध्ये माझ्या ते सगळं नॉलेज झिरपत गेलं मी असं म्हणेन. आणि तुमच्या घरात हे वातावरण होतं? अजिबात नाही. पैसा अट्रॅक्ट करणं हे वातावरण नाही, अजिबात नाही. आई वडिलांकडनं हे आय कम फ्रॉम अ टिपिकल मिडल क्लास फॅमिली. आई वडील दोघेही गव्हर्नमेंट सर्वंट आणि पैशाचं काहीच वातावरण नाही. फक्त आय वुड से की एक लोअर मिडल क्लास फॅमिली मुळात आणि रेंटच्या घरात राहणार. म्हणजे पूर्ण घर घ्यायची त्यावेळेस ऐपत नव्हती. पुढे मालक राहायचे मागच्या 2 खोल्यांमध्ये आम्ही राहायचो. असं लहानपणीचं वातावरण आणि नो कॉन्व्हर्सेशन अबाउट मनी की काय आहे. माझे आजोबा शाळा शिक्षक त्यामुळे ते अगदीच कन्व्हेन्शनल थिंकिंग आणि त्या सगळ्या याच्यामध्ये ती सगळी माझी जेनेटिक प्रोग्रॅमिंग जी टिपिकल आपण मध्यमवर्गीय म्हणतो ती प्रोग्रॅमिंग ऑलरेडी पैशाबद्दल झाली. सो दॅट इज दी बॅकग्राऊंड विच आय मला प्रश्न हा त्याच्याचसाठी विचारायचा होता की हे नेमकं डोक्यात आलं कसं की किती वर्ष आपण हे असंच जगत राहणार आहोत. आपल्याकडे पैसा केव्हा येणार? कारण टिपिकली आपण आणि हे चांगल्याच अर्थी म्हणतोय मी की गुजराती लोकांकडे मी हे फक्त ऐकायचो की बाळाचा जन्म झाला की त्याचे इन्व्हेस्टमेंट त्याच्या नावाने सुरू झालेले असतात आणि आपल्याकडे ती भीती आहे, तो न्यूनगंड आहे. त्याचं काय आहे मला माहित नाही नेमकं. कसला टेरर आहे हा की पैसे नकोत बाबा साधारण. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात तसं माझं बालपण किंवा माझ्या आईवडिलांचं बालपण हे सुद्धा अत्यंत मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लास मधलंच आहे. परळला माझे बाबा राहायचे, आई साताऱ्याची आहे. दोघेही तसे म्हटलं तर कष्ट करून सुखवस्तू. पण घरात पैसा असा कधी खेळलेला नाही त्यांच्या. त्यामुळे माझे वडील सुद्धा आहे त्याच्यात आपण आता सुखी असणं आवश्यक आहे आणि जे खूप चांगलं आहे. मी याच्यात कुठेही त्यांना दोष देत नाहीये. पण त्यांनीच मला काहीसं ट्रेन केलं जे थोडासा उशीरच झाला. पण कोरोनामध्ये त्यांनी मला इंट्रोड्यूस केलं की अरे शेअर मार्केट काय असतं किंवा म्युच्युअल फंड्स काय असतात, इन्व्हेस्टमेंट का गरजेची आहे. किंवा ते जेव्हा परदेशात त्यांच्या कामानिमित्त जायला लागले तेव्हा त्यांनी काही सोनं आणलं, हे धन म्हणून आणलं किंवा पैसा साठवायचा म्हणजे काय करायचं किंवा जे जुन्या गोष्टी आपण ऐकतो की अगदी घरात डब्यामध्ये साठवून ठेवलेले पैसे असतील, काही दागिने असतील, काही लोकांनी जमिनीत इन्व्हेस्ट करून ठेवलेले आहे. तर आपल्याकडे इन्व्हेस्टमेंटचे नेमके प्रकार काय काय आहेत? टिपिकली आपण महाराष्ट्रात मराठी माणसांबद्दल जर बोलायचं झालं तर इन्व्हेस्टमेंट कुठल्या कुठल्या प्रकारची करतात आपल्याकडे आणि काय काय त्याच्याबद्दलच्या चुकीच्या धारणा सुद्धा आहेत आपल्याकडे. सो मी थोडंसं एक पाऊल अजून मागे जातो आणि मी असं सजेस्ट करतो की आपल्याकडे टिपिकली आपण जर मराठी कुटुंबांमध्ये बघितलं तर आपण चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतो. शिक्षणावर खूप मोठा फोकस आहे. पण त्याबाबत पण एक इन्सिक्युरिटी आहे. म्हणजे 10वी एखाद्या व्यक्तीची झाली तर त्याच्या आई वडिलांना 12वी नाही झाली म्हणून इन्सिक्युरिटी आहे. 12वी झाल्यावर ग्रॅज्युएशन नाही झालं म्हणून इन्सिक्युरिटी. ग्रॅज्युएशन झाल्यावर परत आता पोस्ट ग्रॅज्युएशन नाही म्हणून इन्सिक्युरिटी. तो शिकत राहतो. आता हे शिकणं चुकीचं नाही बट हे सगळं झालं फॉर्मल एज्युकेशन. फॉर्मल एज्युकेशन मधनं पैशाबद्दल कुठलंही शिक्षण मिळत नाही. ऍज अ रिझल्ट आपण एक साधारण मेजरमेंट केली की 10 वर्ष पहिली ते 10वी, मग 11वी 12वी आणि 4 वर्ष ग्रॅज्युएशन. सो 16 वर्षाचा जो हा प्रवास आहे थ्रू दी एज्युकेशन सिस्टीम याच्यामध्ये आपण पैशाबद्दल काहीच शिकत नाही. प्रॅक्टिकली नथिंग. म्हणजे इव्हन तुम्ही कॉमर्स असला तरी सुद्धा इव्हन येस कॉमर्सला हा एक गैरसमज आहे की कॉमर्सवाल्यांना पैशाबद्दल खूप माहिती असते किंवा बँकेत नोकरी करणाऱ्यांना अक्कल आहे. असं काहीच नाही. ऑन दी कोर्ट असं दिसतं की फायनान्शियली कोणीच साक्षर नाही. फक्त त्याला 2 आकडे जास्त माहिती आहे, त्यांनी वेगळे काहीतरी फॉर्म्युले शिकले. बट अदरवाईज फॉर्मल एज्युकेशन डज नॉट डील विथ एनी काइंड ऑफ फायनान्शियल एज्युकेशन. आणि याचा परिणाम असा होतो ना ते वातावरण घरात आहे. आई वडील शिकवत नाही. शाळा कॉलेज तर अशक्य आणि मित्रपरिवारही तसा नसतो. आणि एक गमतीचा काही ते खर्चच करायला शिकवतात, ते कमवायला शिकवतात. एक्झॅक्टली. आणि एक किस्सा मी सांगतो. म्हणजे काही वर्षापूर्वी एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मला त्यांनी बोलवलं होतं लेक्चरला आणि त्या लेक्चरच्या दरम्यान एका विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला हे जे काही नॉलेज आहे आर्थिक हे आम्हाला शाळेत किंवा कॉलेजमध्ये का नाही शिकवत. आणि मग हे मुलांनी विचारलं की हे जर एवढं इम्पॉर्टंट आहे तर आम्हाला शिकवायला पाहिजे.
तर मग त्यांचे शिक्षक होते तेही त्या ह्याच्यात बसले होते लेक्चरमध्ये. मग मी त्या शिक्षकांकडे पाहिलं आणि मी त्यांना विचारलं की मी खरं उत्तर देऊ का खोटं उत्तर देऊ. म्हटलं कारण मी खरं उत्तर दिलं तर तुम्हाला राग येईल. ते म्हणे की नाही खरं उत्तर द्या. म्हटलं ठीक आहे. मग मी त्या मुलाला प्रश्न विचारला की तुला जर कार शिकायची असली तर तू कुठे जातोस. यू विल गो टू अ ड्रायव्हिंग स्कूल. आणि अशा व्यक्तीकडनं आपण गाडी शिकतो की ज्याला ऑलरेडी गाडी येते. राईट, दिस इज द प्रोसेस. तर तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल तुम्हाला श्रीमंत व्यक्तीकडनं शिकावं लागेल. मग मी त्या शिक्षकाला प्रश्न विचारला की तुम्ही श्रीमंत आहात. मग त्यांनी सांगितलं की माझे पगार मिळायचेच वांदे, श्रीमंत कुठून होणार मी. सो मग मी त्या मुलाला उत्तर दिलं की ह्याच्यामुळे हे शिकवत नाही, कारण जो शिकवणार आहे तोच अजून श्रीमंत झाला, तर तो तुम्हाला कसं काय सांगेल. आणि ते पुस्तकातलं ज्ञान नाही. पुस्तकात लिहून जर श्रीमंत लोक झाले असते तर सगळे जण श्रीमंत झाले. सो हा एक मोठा प्रॉब्लेम आहे ऑन दी एज्युकेशन साइड की आपल्याला शिकवत नाही. पण यातला एज्युकेशन आणखीन एक किस्सा मी सांगतो. मी इंजिनिअरिंग जेव्हा माझं चालू होतं तेव्हा त्यांचंच एक मेडिकल कॉलेज सुद्धा होतं आणि त्यांचं एक हॉस्पिटल सुद्धा होतं. आता मी नाव घेत नाही पण बऱ्याच जणांना माहिती आहे मी कुठल्या कॉलेजचं आहे. तर त्यातले एक वरिष्ठ डॉक्टर जे प्रोफेसर म्हणून पण होते मुलांना, तर ते आजारी पडले. तर ते त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले. आणि मग राऊंडवरती जे डॉक्टर्स येतात तेही तिथलेच इंटर्न्स आणि मग बाकी आत्ताच नुकते पास आउट झालेले वगैरे. तर एक स्टेथोस्कोप लावलेला त्यांच्याच कॉलेजचा तो मुलगा डॉक्टर, तो सरांना तपासायला आला. पडदा उघडला. सर म्हणाले की तू नको तपासू, मला माहितीये मी तुला काय शिकवलंय, त्यामुळे तू नको तपासू. तर ही अवस्था आपल्याकडे आहे दुर्दैवाने. आणि आपली खरं तर जवळची बाजू ही आहे की आपली लोकसंख्या इतकी आहे, सगळ्यात तरुण वर्ग आपल्याकडे, जगात आता सगळ्यात जास्त तरुण आपल्याकडे आहे. तर ही सगळी एनर्जी फोकस व्हायला पाहिजे सगळ्यात आधी म्हणजे इंडिव्हिज्युअली वेल्थ निर्माण करण्याच्या दृष्टीनं, मग आपलं कुटुंब वेल्दी होण्याच्या दृष्टीनं, मग आपलं शहर, मग राज्य, मग देश, हे सगळं वेल्दी होण्यासाठी प्रत्येकाने इंडिव्हिज्युअली श्रीमंत होणं गरजेचं आहे. बिंदासच्या निमित्ताने मी बरेचसे व्हिडिओ सतत बघत असतो की इन्व्हेस्टमेंट्स कशा करायच्या, काय करायच्या. पण बरेच जण अजूनही त्या बाबतीत इलिटरेट आहेत. म्हणजे जरी ग्रॅज्युएट झाली तरी सुद्धा नेमकं कळत नाही. जसं मला माझ्या वडिलांनी शिकवलं, त्यातनं मी हळूहळू शिकत गेलो. आम्ही दोघांनी फटके सुद्धा खाल्ले. म्हणजे अगदी स्पेक्युलेशन जे म्हणतात, F&O ट्रेडिंग म्हणतात, त्यात आम्ही दोघांनी फटके सुद्धा खाल्ले. मग त्यातनंही शिकलो. कारण माझे बाबा खूप त्यांचं एक सायंटिस्टचं डोकं असल्यासारखं आहे. ते सतत काही ना काहीतरी करत असतात ज्याच्यात मी फार पडत नाही. लॅपटॉप समोर बसा आणि ते सगळं अभ्यास करा आणि ते सगळं एक स्ट्रक्चरमध्ये आणा, त्याचा फॉर्म्युला तयार करा. मग हे सगळं मी करत नाही पण ते करतात. तर त्यांनी मला खूप शिकवलं. त्यांनी मला आणि माझ्या बहिणीला दोघांनी आणि आईला सुद्धा, मग तिघांनाही त्यांनी खूप साक्षर केलं ह्या बाबतीत. तर मुळात मी ह्या बाबतीत जागरूक झालो की हे काहीतरी करणं गरजेचं आहे. तर बाबांनी मला या बाबतीत साक्षर केलं. म्हणजे मला, माझ्या बहिणीला, माझ्या आईला. आणि आता माझी आई सुद्धा लॅपटॉप घेऊन बसते आणि रोज त्यांचं ट्रेडिंग चालू असतं. पण ते ट्रेडिंग करतात. त्यांना सुद्धा मी म्युच्युअल फंडच्या बाबतीत सांगण्याचा प्रयत्न केला. पण आता त्यांची वय 60+ आहे. त्यामुळे आता ते किती अक्युम्युलेट होईल अमाऊंट, इथपासून सगळी ती गणितं सगळी मांडता येतीलच. आणि मी तुम्हाला एक पुन्हा ते रिक्वेस्ट करणार की तुम्ही फक्त त्या जनरेशनला नाही, आमच्या जनरेशनला आणि आमच्या पुढच्या येणाऱ्या जनरेशनला सुद्धा बिंदासच्या माध्यमातून आणि एकंदरच हा जो काय तुमचा सगळा प्रोग्राम आहे त्या माध्यमातून आपण हे समजावून आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्हाला त्यांना शिकवण्याची संधी मिळणारच आहे. मला हे सांगा की मुळात याची आता किती गरज आहे आणि ही अशी इन्व्हेस्टमेंट करणारी माणसं किती आहेत? अनफॉर्च्युनेटली इन्व्हेस्टमेंट करणारी लोक खूप कमी आहेत. का? कारण प्रत्येकाला फक्त पैसे हवेत. पण त्या पैशाचं झाड लावण्यासाठी किंवा ते झाड मोठं करण्यासाठी जी मेहनत करावी लागते, जो टाइम इन्व्हेस्ट करायला लागतो, फिजिकल मेहनत नाही पण टाइम इन्व्हेस्ट करायला लागतो, ते आता नाही. ती मानसिकता नाही. कारण आपण ज्या जगामध्ये जगतोय हा इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनचा जमाना, की सकाळी पगार वाढ झाली की संध्याकाळी नवीन काहीतरी घ्यायचंय, अशी मानसिकता असल्यामुळे लोकांचा कल हा फास्ट लाईफकडे किंवा श्रीमंत दिसण्याकडे, असं मी म्हणेन, श्रीमंत असण्यापेक्षा श्रीमंत दिसण्याकडे आमच्या पिढीचा जास्त आहे. येस. आणि एक सोपं मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो या मानसिकतेचं, की समजा आता आपण दोघं इथे बसलेलो आहोत आणि आपण असं ठरवलं की आपल्याला माउंट एव्हरेस्टला जायचं. बरोबर. तर या क्षणी मी तरी फिट नाही माउंट एव्हरेस्टला जायला, की आता उठलो निघालो. तर आय ऑल्सो अज्युम की यू आर ऑल्सो नॉट ॲज फिट ॲज रिचिंग द माउंट एव्हरेस्ट. सो मग समजा आपलं ठरलंच की नाही जायचंच आहे मला,
तर मग खूप मानसिक आणि शारीरिक तयारी करायला लागेल. सगळे कामं सोडून मे बी 12-14 तास स्वतःच्या बॉडीवर काम करायला लागेल, स्वतःच्या माइंडवर काम करायला लागेल की काय. आणि मग त्याच्यानंतर पैशाचा प्रश्न येतो. जो आज एक माउंट एव्हरेस्टचं एक्सपिडिशन इट टेक्स अराउंड 60 to 70 lakhs. सो आपण स्वतःच्या पैशांनी जाण्याची शक्यता पुन्हा कमी आहे. पुन्हा स्पॉन्सर शोधा. ओके, कोणीतरी मिळालं स्पॉन्सर, मग जाऊन त्या एव्हरेस्ट बेस कॅम्पला 2 महिने अॅक्लेमेटाइज व्हा आणि जाताना एक घरी चांगला फोटो काढून जा, कारण परत येण्याची शाश्वती कमी आहे. नाही चालू तर फोटो लावा, कारण अगेन देर इज अ व्हेरी लो चान्स ऑफ सर्व्हायव्हल. आणि मग त्या सगळ्या द्राविडी प्राणायाम केल्यानंतर एक असा पॉइंट येणार जेव्हा ती विंडो म्हणतात ती ओपन होते आणि मग 2-3 तासासाठी तुम्ही पटकन वरती जाऊन 5 मिनिटाचा कालावधीवरती जास्तीत जास्त माणूस जगू शकतो. 200-250च्या स्पीडनी वारे असतात, -60 डिग्री टेम्परेचर असतं. सो सिटिंग ऍट दिस प्लेस टुडे, असा जर आपण विचार केला तर आपण जाऊ दे मरू दे, कोण जाईल ते माउंट एव्हरेस्ट आणि कशासाठी जायचं, देर इज नो पॉइंट काइंड ऑफ. सो मोस्ट ऑफ दी पीपल थिंक लाईक दिस. कारण जेव्हा माणूस श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला जाणवतं की माउंट एव्हरेस्टला जाणं आणि श्रीमंत होणं इज सेम. ओके. आणि म्हणून मॅक्सिमम लोक त्या नादी लागत नाही. मग ते मधला मार्ग पत्करतात. मधला मार्ग काय की माउंट एव्हरेस्टला जायचंच नाही, एखाद्या स्टुडिओमध्ये जायचं, मागे एक बॅकड्रॉप लावायचा माउंट एव्हरेस्टचा आणि तिथे ते कपडे बिपडे थंडीचे घालून फोटो काढून घ्यायचे. हा मधला मार्ग आहे. म्हणजे याचं आणखीन एक सोपं उदाहरण द्यायचं झालं तर अगदी माउंट एव्हरेस्ट आपण विसरूया, पण मला जर कदाचित पॅरिसला जायचं स्वप्न आहे, माझ्यासाठी पॅरिस हे माउंट एव्हरेस्ट असेल आणि माझ्याकडे तेवढे पैसे नसते तर स्टुडिओमध्ये जायचं आणि मागे फक्त एक टॉवरचा फोटो आहे आणि त्याच्यासमोर फोटो काढला जाऊन सांगितलं लोकांना पॅरिसला जाऊन आलो. हा प्रकार आहे. आणि सोशल मीडियावर तुम्ही ते फोटो टाकले की लोक आज तर फार डेंजरस झालेलं आहे. म्हणजे तुम्ही एआयच्या माध्यमातून लिटरली काहीही गायब करू शकता, काहीही आणू शकता आणि ते खरं वाटावं इतपत ते खरं जनरेट करून देतो तुम्हाला. तर हाही एक खूप मोठा ऍस्पेक्ट आहे आपल्या सगळ्या विषयाचा. पण मला असं वाटतं की पहिला एपिसोड आता आपण इथे थांबवूया. पण पहिल्या एपिसोडमध्ये आत्ता शेवटाला येता येता मी एक सांगेन की आपण प्रत्येकानेच मला असं वाटतं की मग आपला स्वॉट अनालिसिस करायला हवा. तर आपल्या स्ट्रेंथ्स काय आहेत, आपले विकनेसेस काय आहेत, आपल्या समोरच्या ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत आणि थ्रेट्स काय आहेत, हे जर प्रत्येकाने लिहून काढलं तर मला असं वाटेल की आपलं नेमकं उद्दिष्ट काय आहे, गोल काय आहे हे आपल्याला दिसेल. म्हणजेच सर आता ते सांगत होते तो आपला माउंट एव्हरेस्ट काय आहे हे प्रत्येकाला डिझाईन करता येईल. आणि सर जसं म्हणाले माउंट एव्हरेस्ट, तसं माझ्यासाठी माउंट एव्हरेस्ट आहे की मला एक मोठं घर हवंय, मला मोठ्या गाड्या हव्या आहेत, मला समाज कार्यासाठी पण पैसा उभा करायचा आहे, मला 2 मुलं आहेत त्यांच्या भविष्यासाठी पैसा उभा करायचा आहे, माझ्या कुटुंबासाठी पैसा उभा करायचा आहे. माझ्यासाठी हा माउंट एव्हरेस्ट आहे. तर या माउंट एव्हरेस्टवर चढण्यासाठी मला किती वर्ष कष्ट घ्यावे लागणार आहेत आणि कुठली कुठली तयारी करावी लागणार आहे हे आपण सरांकडनं ऐकूया पुढच्या भागात. राईट. सो थँक्यू व्हेरी मच. आय होप या चर्चेतनं तुम्हाला काही ना काहीतरी विचार तुम्ही कराल. आणि जाता जाता एवढंच सांगितलं सर की आधी तुम्हाला डोक्याने श्रीमंत व्हायला लागेल आणि मग तुम्ही बँकेत श्रीमंत होणार. देर इज नो शॉर्टकट, देर इज नो एलिव्हेटर टू सक्सेस जसं आपण म्हणतो. सो ह्या आपल्या वेल्दी माइंड्स एपिसोड्स जे असणार आहेत हे सगळे माइंडवर आपण प्रामुख्याने फोकस करणार आहे की इथे मी काय बदलू जेणेकरून माझ्या खिशात जास्त पैसा येईल. अँड इट शुड बी ऑटोमॅटिक. म्हणजे दी मनी यू हॅव इन युअर पॉकेट इज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ युअर थिंकिंग अँड नॉट लक किंवा तुम्ही काय म्हणत. ओके. सो पैशाबद्दल तुम्ही कसा विचार करता हे ठरवेल की तुमच्या खिशात किती पैसे असणार. सो थँक्यू व्हेरी मच फॉर ट्युनिंग इन. आणि पुढच्या एपिसोडमध्ये पुन्हा भेटूयात लवकरच इन आवर न्यू सिरीज वेल्दी माइंड्स.